गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण देशात विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत आहे। यामुळे काही महिलांचा मृत्यू देखील होत आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासह राज्याच्या ग्रामीण भागात या कर्करोगाच्या साध्या तपासण्यांची सुविधा उपलब्ध नाहीत। त्यामुळे कर्करोग पहिल्या टप्प्यात समजून येत नाही। या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी आणि HPV लसीचा राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत समावेश केला जावा अशी मागणी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी लोकसभेत बोलताना केली आहे। डॉक्टर प्रशांत पडोळे म्हणाले की गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने ग्रस्त महिलांना विशेष सहायता सरकारने प्रदान करावी। ग्रामीण भागात महिलांमध्ये याबाबत जागृती व्हावी, त्यासाठी सरकारने विशेष लक्ष द्यावे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत उपचार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात यावे। कारण प्रशिक्षणाअभावी सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये या कर्करोगाचे निदान होत नाही, त्यामुळे रुग्ण गंभीर होतो, परिणामी काही प्रकरणात मृत्यूला सामोरे जावे लागते। म्हणून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केली आहे। महान्यूज करिता कृष्ण बावनकुळे, भंडारा, महाराष्ट्र।